नमस्कार, मी अक्षय सातार्डेकर. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. मंडळी, नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. नवरात्र म्हणजे काय? तर दुःखाचा संहार करून सुखाची नांदी करण. नवरात्रीची ही 9 रूपं आपल्याला काय सांगतात हो? बुद्धी, शक्ती, कला, क्रीडा, आरोग्य, संगीत यांचा सखोल अभ्यास करून आनंद शोधायचा, समाधान शोधायचं. अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या स्त्री रूपांचा जागर स्त्री शक्तीचा, गाथा कर्तृत्वाची. या विशेष सदरातून त्यांच्या कर्तृत्वाची गाथा मांडण्याचा प्रयत्न आमच्या या चॅनलच्या माध्यमातून, स्काय न्यूज टुडेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आज आपण ज्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत त्या डॉक्टर लीना लिमये. त्यांचं लौकिक शिक्षण MBBS व MD फ्रॉम डॉक्टर VM वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर. त्याचप्रमाणे मधुमेह व्यवस्थापनात स्पेशलायझेशन त्यांनी केलेलं आहे. ॲनेस्थेसियामध्ये स्पेशलायझेशन. त्यांचा व्यवसाय मालवणमध्ये लिमिये हॉस्पिटल हे त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, ज्यामध्ये ते आणि त्यांचे मिस्टर ते सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या त्या सदस्य 2013-14 मध्ये रोटरी क्लबच्या मालवणच्या सचिवपद त्यांनी सांभाळलेलं आहे. रोटरी क्लब मालवणच्या माजी अध्यक्ष म्हणून सन 2016-17 मध्ये त्यांनी पाहिलेलं होतं. सिंधुदुर्गमध्ये बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण सुरू करण्याचा पायाच त्यांनी भरलेला आहे. बेसिक लाईफ सपोर्ट आणि मासिक पाळीच्या नियोजन याविषयी विशेष जागृती त्या करतात. निसर्गप्रेम आणि फोटोग्राफी हे मॅडमचे आवडते छंद आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते. स्काय न्यूज टुडेच्या माध्यमातून आम्ही जागर स्त्री शक्तीचा, गाथा कर्तृत्वाची या विशेष सदरात आपलं मनापासून स्वागत करतो. थँक्यू आणि अभिनंदन. धन्यवाद. मॅडम, जगात धर्म किती आहे ठाऊक नाही, पण देह या गोष्टीला जगवणारा एकच धर्म आहे, तो म्हणजे वैद्यक धर्म. आम्ही त्याला डॉक्टर म्हणतो. डॉक्टर हे देवाचं रूप आम्ही मानतो. मग आम्हाला त्याविषयी अधिक जाणून घ्यायचंच आहे तुमच्याकडून, पण तुमच्या जीवन प्रवासाविषयी त्या अगोदर आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण, तुमचं शिक्षण याविषयी काय सांगा? माझं बालपण आणि म्हणजे ओव्हरऑल हे समृद्ध होतं. म्हणजे कशाची कमतरता नव्हती. म्हणजे हा माझ्या आईवडिलांचा आणि आमच्या मे बी त्यांची परिस्थिती जी होती त्याप्रमाणे माझं बालपण सगळ्याच दृष्टीने समृद्ध केले. की माझ्यावर जे आचार विचार झाले, जे संस्कार झाले, किंवा मला पैशाची कमतरता अशी अति नसेल, पण कमतरता कशाचीच आम्हाला भासली नाही. आणि मुख्यत्वे मी लहानपणी 1ली ते 4थी हा माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा राजापूरमध्ये झालं. ती जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 2 अशा शाळेमध्ये झालंय. माझ्या घरी म्हणजे ते माझ्या वडिलांचं आजोळ होतं, त्यामुळे तिथे जे आजोबा आणि आजी होते, आमच्या घरी बॅरिस्टर नागपै, दंडवते सर, प्रमिला दंडवते, अशा खूप मोठ्या लोकांच्या, मनाने मोठ्या आणि विचारांनी थोर असलेल्या लोकांच्या, कार्याने सुद्धा मोठे असलेले अगदी येणं जाणं होतं. आणि त्यावेळी त्यांच्या सभांना मला आजोबा न्यायचेच, किंवा त्यांचं आमच्या घरी येणं जाणं असल्यामुळे ते काय बोलतात, कसे वागतात, किती साधे राहतात, ह्याचा सगळ्याचा प्रभाव माझ्यावर पडलेला आहे. समाजाचं आपण देणं लागतो ते आपण कसं दिलं पाहिजे, कशी परतफेड केली पाहिजे, मदत कशी केली पाहिजे लोकांना, हे सगळ्याचं जणू काय बाळकडू मला मिळालेलं आहे. त्यानंतर 5वी पासून मी 12वी पर्यंत कोल्हापूरला शिकले. विद्यापीठ हायस्कूल ही फार नामांकित शाळा आहे, तिथे मी होते. 4थीला रत्नागिरी जिल्हा होता हा सगळा आपला त्यावेळी. तो म्हणजे मंडणगड पासून सुरू व्हायचा अगदी वेंगुर्ला पर्यंत. तर तिथे मला स्कॉलरशिप मिळाल्यामुळे नंतर मला माझी रवानगी कोल्हापूरला झाली. मग तिथे मी आत्याकडे राहून शिकले. पण 12वी पर्यंत शिक्षण माझं तिथे झालं आणि त्यानंतर मग मी सोलापूरला MBBS आणि MD VM मेडिकल कॉलेजमधून केली, जिथे मला सर भेटले. यालाच मला जोडून विचारायचं आहे की तुमचं वैद्यकीय जे तुम्ही शिक्षण घेतलं आता म्हटलं, मग तो प्रवास कसा काय होता? खूप छान होता. म्हणजे एक तर असं असतं की तुम्ही चांगले मार्क मिळवूनच मेडिकलला जाता, आणि तिथे जे असतात तेव्हा इतर वेळी शाळा आणि कॉलेजमध्ये कसे की तुम्ही एक ठराविक लेवलचे असतात, त्यामुळे तुम्हाला अति इम्पॉर्टन्स असतो शाळा कॉलेजमध्ये. तिथे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथे सगळेच तुमच्या लेवलचे असतात.
बौद्धिक दृष्ट्या, कारण प्रत्येक जणच हम्म. मेरिट मधून तिथे आलेला हो, असतो. तो त्या कॉलेजमध्ये टॉपचा विद्यार्थी असतो किंवा पहिल्या काही विद्यार्थ्यांमधला असतो. त्यामुळे त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं हे थोडं डिफिकल्ट जातं, किंवा तो जो वैद्यकीय प्रवास असतो, अभ्यास असतो ना, तो थोडासा अवघड असतो, थोडासा. त्यामुळे त्याच्यातलं नेहमी त्याच्यामध्ये आपण खूप मनापासून अभ्यास केला पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. इतर कुठेही इकडे तिकडे विचलित न होता तुम्ही जर त्याच्यावर फोकस केलं तर तुमचं शिक्षण खूप सुरळीत होतं. ओके. म्हणजे त्याच्यात वाचनच असतं आणि तुम्हाला इतर काही करायला फारसा वाव नसतो. अर्थात तुम्हाला तिथे कलाक्षेत्र असतं, क्रीडा क्षेत्र असतं, आणि तुमच्या आवडीप्रमाणे बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. इतर गोष्टी सुद्धा इतर आहेत. गोष्टी असतात, क्लब्ज असतात, ते आर्ट सर्कल असतं. तसं कॉलेजचे मोठे मोठे ऑर्केस्ट्रा असतो, सो ज्यामध्ये सगळी वैद्यकीय ह्याच्यातली डॉक्टर्सच म्हणजे शिकणारे. त्यांच्या कलागुणांना कुठेतरी आपण अगदी ते अगदी संधी म्हणजे देत अशी असतो. मजा पण हा. असते, पण अभ्यास पण खूप असतो अभ्यास. आणि मग ती कधी कधी आता असं, म्हणजे ह्याला अनुषंगाने सांगते की गुगलवर बारीकसा सर्च करून जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो ना, तेव्हा असं वाटतं अरे आपण इतकी वर्ष ह्या शिक्षणात घालवली, नंतर या प्रॅक्टिसमध्ये घालवली, आणि हे लोक काय आपल्याला सांगतात किंवा असे प्रश्न विचारतात. अलीकडे असं झालंय की गुगलवर येऊन ते सर्च करून येतात. नाही मग हे नाही ना, मग हे औषध नाही ना, मग ते तुम्ही देत नाहीये ना, थांबा थोडंसं, कारण डॉक्टर हे अनुभवातून आलेत ना, बरोबर, नाहीतर बरोबर. तुम्हाला गुगलनेच ट्रीट केलं असतं. मग हे थोडंसं मला अलीकडे ऑब्जेक्शनेबल वाटतं, म्हणजे लोकांचं. ही खरी गोष्ट आहे. तुम्ही करा सर्च करा, त्याबद्दल मला माहित नाही, पण तुम्ही क्वेश्चन करू नका तुमच्या समोरच्या डॉक्टरना किंवा ज्यांना भरपूर अनुभव आहे त्यांच्या अनुभवाला चॅलेंज करा. म्हणजे कुठल्याच डॉक्टरला तुम्ही चॅलेंज करू. बरोबर बरोबर. मॅडम, मला विचारायचं आहे की तुमच्या कुटुंबाविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे कुटुंबात कोण कोण असतं त्याच्याविषयी आम्हाला जरा ऐकायला आवडेल. माझ्या कुटुंबामध्ये आई वडील आणि माझी 3 भावंड, पण आई माझी बरेच वर्ष झाली निवर्तली, आता वडील असतात, आणि भाऊ इंजिनियर आहे. हे जे हॉस्पिटलची वास्तू उभी केली आहे ती वडील आणि भाऊ, ते दोघं इंजिनियर असल्यामुळे त्यांनी ही उभी केली आहे. हॉस्पिटल म्हणजे हे बांधकाम आणि सगळं डिझाईन वगैरे त्यांचंच. आणि माझी बहीण एक आहे, इंटिरियर डिझायनर आहे, आणि दुसरी बहीण तिचा एक छोटासा व्यवसाय आहे तिच्या आवडीप्रमाणे. पण प्रत्येक जण खूप शिकले, म्हणजे कोणी MSc BSc केलं, कोणी इंटिरियर डिझायनिंग डिग्री घेतली, आणि प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात सेटल्ड आहेत, आपापल्या ठिकाणी लग्न करून सेटल्ड आहे. ओके. पण घरी डॉक्टरची ही नव्हती आमच्या परंपरा अशी परंपरा, सगळे इंजिनियरच. ओके, इंजिनियर. तुम्ही आमच्या थोडासा फाटा दिलात. आणि आणि ह्याच्यावर थोडासा पगडा होता ना, की कॉलेजमधले शिक्षक आणि लहानपणापासून आपल्याला असं ठरवलेलंच असतं त्यांनी, लीनाने डॉक्टर व्हायचं, बाकीच्या मुलांनी इंजिनियर व्हायचं, कारण त्यावेळी ही 2च क्षेत्र होती. पण तुमची अशी काही महत्वाकांक्षा होती का? नाही मला डॉक्टर बनायचंय. मला जास्त करून आर्किटेक्ट व्हायचं होतं. ओके. म्हणजे डॉक्टर व्हायचं नव्हतं असं नव्हतं, पण मला आर्किटेक्ट व्हायचं होतं जास्त करून, कारण माझा थोडासा कलेकडे ओढा जास्त आहे. त्यामुळे मला अशी ती नवनिर्मिती करणे, त्याचे डिझाईन्स करणे, ह्याचा थोडासा, आणि घरी बघायची ना मी डिझाईन्स वगैरे, कशी बंगले किंवा मोठे मोठे ब्रिजेस किंवा काय ह्याचे येतात पप्पांकडे हे, तर त्यामुळे मला अशी त्याची आवड होती. पण कोल्हापूरमध्ये त्या पूर्ण शिक्षणाची सोय नव्हती, आणि मुंबईमध्ये माझ्या वडिलांना मला त्यावेळी पाठवायचं नव्हतं एकटीलाच हॉस्टेलवर वगैरे. ओके. त्यामुळे मग त्यांनी मला सगळ्यांच्या ह्याला मान द्यावंच लागलं, आणि वाईट काहीच झालं नाही, मला पण आवड होतीच, पण जास्त कल माझा आर्किटेक्ट होण्याकडे. आता आपल्याकडे एक म्हण आहे बघा, देतो तो देव आणि घेतो तो राक्षस, अशी म्हण आहे. आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात. आता तुम्ही उल्लेख केला होता की आपण समाजाचं काही देणं लागतं, मग ते दिलं पाहिजे. आता रोटरी ही जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे, आणि या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा या मालवणमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. मग त्या उपक्रमांविषयी जरा आम्हाला ऐकायला आवडेल. रोटरी क्लबमध्ये एक असं आहे की रोटरीच्या माध्यमातून तुम्ही कोणताही प्रोजेक्ट करायचा ठरवलात, तर तुम्ही 1 रुपया घातलात तर त्याच्यात 4 पट 5 पट रुपये हे रोटरी इंटरनॅशनल कडून तुम्हाला मदत मिळू शकते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही थोडासा शेअर केलात ना, तर तुम्हाला त्याच्यात भर घालून मोठा प्रोजेक्ट तुम्हाला करता येतो. आम्ही आतापर्यंत असे अनेक शाळांना संगणक देणं किंवा खूप मोठ्या प्रमाणात बेंचेस देणं किंवा सिमेंट बेंचेस देणं, शाळेचे बेंचेस देणं, आणखीन शालेय साहित्य देणं, छोट्या छोट्या तर गोष्टी होतच राहतात, पण बेंचेस देणं हे जास्त आहे. कारण म्हणजे काय म्हणतो, युथ जे आहे ना, जे फ्युचर आहे देशाचं, तर त्याच्यावर फोकस करणं जास्त आम्हाला योग्य वाटतं. त्यामुळे आम्ही याप्रमाणेच हे करत होतो. शाळांना आम्ही
आरो वॉटर सिस्टीमचे प्युरिफायर्स खूप शाळांना दिले त्यावेळी. तो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आम्ही केला होता. आणि त्यानंतर बेंचेस देणं संगणक हे सोडलं तर प्रशिक्षण देण्यावर आम्ही जास्त आता भर करतोय. जसं की मी म्हटलं की CPR ट्रेनिंग म्हणजे बेसिक लाईफ सपोर्टचं ट्रेनिंग हे प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही घेतो. ज्याच्यासाठी मी मॅनिकिन म्हणजे जे डमी असतो ना, तो मी स्वतःचा घेतलेला आहे. आणि शिवाय जिल्हा व्यवस्थापनाचे पण आम्हाला मिळतात. आणि ह्याच्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाला प्रशिक्षण देत असतो. खूप अनेक शाळांमध्ये प्रत्येक बीचेसवर जाऊन आम्ही हे प्रशिक्षण देत असतो. आणि ते सोडून मी मुलींना मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल म्हणजे मासिक पाळी दरम्यान होणारे त्रास, त्याच्याबद्दलच्या अंधश्रद्धा, त्याच्यात कशी काळजी घेतली पाहिजे, शरीराची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे, ह्याच्याबद्दल शिक्षण देत असते. आणि हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, मासिक पाळी प्रशिक्षण देणं. आणि त्याचबरोबर यूथसाठी म्हणजे देशभक्ती जागृत व्हावी म्हणून आम्ही गेली 16 वर्ष लिमया हॉस्पिटल म्हणजे आम्ही आमच्याकडून ही स्पर्धा आयोजित करतो तालुका स्तरावर. प्रचंड छान प्रतिसाद मिळतो. आणि ते जे 5 तास आमचे जातात ना, ते असे देशभक्तीने भारावून गेलेले असतात. तुम्ही पण वाद्यवृंदात असता, तुम्ही अनुभव घेतलाच आहे. तर ते हे जे देशभक्ती आहे ना, ही मुलांमध्ये जागृत व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न गेली 16 वर्ष करत आहोत. आणि आता तुम्ही बघताय की आजूबाजूच्या वातावरणामुळे आपल्याला गरज आहे की प्रत्येकाने आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे, आपली कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत. आणि अजून मुलांना माझ्यातर्फे देणारे म्हणजे मी आता छोट्या शाळांमध्ये गेले छोट्या मुलांच्या, तर त्यांना मी सीड पेन्सिल्स देते. ती पेन्सिल संपली की त्याच्या टोकाला छोट्या छोट्या बिया असतात, ते जमिनीत ते पुरू शकतात आणि त्याच्यातून येणाऱ्या रोपाला ते वाढवतात, त्याचा त्यांना आनंद मिळतो. आणि शिवाय मी मनाचे श्लोक सध्या प्रत्येकाला देते. त्यामुळे ते मनाचे श्लोक शाळांमध्ये शिकवले जातात, पण प्रत्येकाच्या आई वडिलांना माहित असतं असं पण नाही, म्हणून मी ते प्रत्येकाला देते. कुठेही माझं नाव नसतं अर्थात. त्यामुळे मी आणि सर आमचा हा एक फंडा आहे की प्रसिद्धीच्या झोतात न येता तुम्हाला जे काय करता येईल ते करा. प्रसिद्धीसाठी करू नका. जे तुम्हाला मिळणारं समाधान आणि तुम्ही ज्याला देता त्याच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान खूप लाख मोलाचं असतं. खरी गोष्ट आहे. आणि म्हणजे शैक्षणिक गरजांसाठी मुलांना मदत करणं, शालेय मुलांना, खूप मुलांना मी मदत करत असतो. आणि बायकांना म्हणजे स्त्रियांना स्वावलंबी व्हावं ह्यासाठी शिलाई मशीन देणं, ही रोटरीच्या बॅनर खाली पण स्वखर्चातून आम्ही आणि आमचे बाकीचे रोटरी मेंबर्स सुद्धा देत असतात नेहमीच. ह्याच्यामध्ये अजून एक करतो की आम्ही क्लॉथ बँक मी सुरू केली आहे रोटरीच्या बॅनर खालीच, पण मी प्रेसिडेंट असताना ती क्लॉथ बँक आम्ही सुरू केली, ज्याच्यामध्ये आम्ही चांगल्या अवस्थेतले कपडे घेतो. म्हणजे फाटके तुटके तुम्ही आम्हाला देऊ नका, देताना तुम्ही आम्हाला स्वच्छ बटणं लावलेले असे कपडे द्या. आणि लोक तसेच देतात, हे मला त्यांचं कौतुक करावंसं वाटतं की लोक तसेच देतात की व्यवस्थित घड्या घालून सॉर्ट करून कपडे आमच्याकडे येतात. ते आम्ही तर एकतर आपल्या आणावच्या त्या आश्रमाला देतो, नाहीतर गुंज म्हणून एक मुंबईमध्ये संस्था आहे, त्यांच्याकडे हे मोठी मोठी पोती भरून पूर्वी आम्ही ते सगळे पाठवायचो. जगदंबाचे जे अनिल चव्हाण आहेत ते आमचं हे काम करायचे की ते मोठी मोठी पोती भरून आमची त्यांच्याकडे घेऊन जायची. तर त्या संस्थेमध्ये याचे रिसायकलेबल पॅड्स असतात ना, मुलींना वापरले जाणारे, ते त्याच्यातून ते तयार करतात. किंवा अजूनही चांगले आयटम्स किंवा चांगले कपडे जे असतात ते अजून थोडेसे चांगले करून त्या लोकांना ते देतात. पण त्या बदल्यात ते त्यांच्याकडून छोटंसं काम वगैरे असं करून घ्यायचे त्यांच्या गावातलं, जसं की रस्ता करणं, अजून काहीतरी. मग त्यांना असं वाटू नये की आपल्याला हे फुकट किंवा कोणीतरी दान देते म्हणून. पण त्यांनी मासिक पाळीसाठी लागणारे जे कॉटन पॅड्स तयार करून ते देतात ना, हे काम त्यांचं अगदीच म्हणजे खूपच चांगलं आहे, खूप मोठं. त्यामुळे ही गुंज ही संस्था आहे त्याला एक द्यायचो. पण आता सध्या असं झालंय की मोठ्या माणसांचे जे कपडे असतील ते आम्ही सॉर्ट करतो आणि या आश्रमांना देतो. त्याच्यामध्ये मला अभय कदमच्या फॅमिलीकडून जे आमचे रोटरी मेंबर आहेत त्यांची खूप मदत झाली. त्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या घरी ही संस्था चालवली, क्लॉथ बँक. त्यानंतर मी आमच्या पहिल्या मजल्यावर म्हणजे जे कुठे येतील ते तिथं घेऊन सॉर्टिंग केलं जातं. आणि अजून हे म्हणजे की मासिक पाळीचं व्यवस्थापन सांगत असताना फक्त उपदेश नाही द्यायचे. प्लास्टिक नको हे सांगत असताना तुम्ही ते अंगी पण काढलं पाहिजे की प्लास्टिकची पॅड्स जी पाळीच्या दरम्यान वापरली जातात त्याचा इतक्या टनांमध्ये कचरा होतो की आपल्या लक्षातही येत नाही. म्हणून माझं आता सध्याचं हे आहे की विघटन होणारे जे पॅड्स आहेत, बायोडिग्रेडेबल म्हणतो, ती पॅड्स तुम्ही वापरा किंवा मेन्स्ट्रुअल कप्स वापरा. याबद्दल मी हे जनजागृती म्हणजे त्या मुलींच्या ह्याच्यात जागृती करत आहे. आणि हे पॅड्स मी स्वखर्चाने त्यांना प्रोव्हाइड पण करते. म्हणजे भरपूर एक लातूरची संस्था आहे नॅब आणि रोटरी क्लब मिळून, तर ते अशा प्रकारचे पॅड्स करतात आणि त्यांच्याकडून आम्ही ते एकावेळी 10,000 पॅड्स विकत घेतो आणि त्याचं वितरण करतो.
त्यामुळे ते विघटन लवकर होतं. आता मला माहिती आहे की तुम्ही निसर्गप्रेमी आहात आणि आता तुम्ही म्हटलात की प्लास्टिकच्या जो अनिर्बंध वापर आपण करतो त्यामुळे हो. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय. मग त्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल, काय सांगा? संवर्धनासाठी तर आपण म्हणतोच की नेहमी झाडं लावली पाहिजेत म्हणून, आणि कार्बन चा जो पार्ट आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. तो आपल्याला कशाने करता येईल की झाडांची तोड म्हणजे वृक्षतोड थांबवली पाहिजे. पण आता माहिती आहे आपल्याला की सगळं आधुनिकीकरण होतं आणि त्याच्यात वृक्ष तोडले जात आहेत, पण तेवढेच लावले गेले पाहिजे. त्यामुळे लहानपणापासून ही एक आवड मुलांना लावली पाहिजे. आणि अजून एक माझ्या आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की मूल घरात जन्माला आलं ना की एक उत्पन्न देणारं झाड लावावं, बरोबर, की ते त्याच्याबरोबर मोठं होतं आणि त्याच्या शिक्षणापर्यंत वगैरे त्याचं काहीतरी उत्पन्न तुम्हाला सुरू होतं. त्यामुळे मूल घरात आलं की ते फटाके वाजवा आणि मोठे बेंजो पार्टी हे करण्यापेक्षा अशी एक 4-5 झाडं जर तुम्ही आपल्याकडे लावली, आंब्याची झाडं असतील, काजूची झाडं, ही पण अगदी उत्पन्न नारळ, देणारी उत्पन्न नारळाची झाडं आहेत. तर ही तुम्ही लावा, तर नक्की त्यांच्या शिक्षणाचा खर्च किंवा कशाचा तरी खर्च तुम्ही त्याच्यातून भागवू शकाल. अशी आम्ही एक त्यांना शिकवण देतो. शिवाय आम्ही मुलांना सीड बॉल्स करायचे प्रशिक्षण देतो, की ज्याच्यामध्ये सीड बॉल्स म्हणजे वेगवेगळ्या फळांच्या बिया घालून त्या मातीचे गोळे करायचे आणि ते कुठे कुठे रानावर टाकायचे, की ज्यांनी ते होईल. शिवाय मी आता तुम्हाला म्हणलं की मुलांना आवड निर्माण व्हावी म्हणून मी ते सीड पेन्सिल्स देते. विघटनवादी पॅड्स वापरायची नाहीयेत. आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे आपली घरातून बॅग घेऊन जायची. दुकानदारांकडून घेणाऱ्या पॉलिथिन तुम्ही वापरू नका. त्याच्यामुळे होणारा नुकसान खूपच आहे. त्यामुळे कापडी बॅगचा वापर हा सर्रास झालाच पाहिजे. बरोबर. म्हणजे हे मी अगदी सांगेन की संवर्धन आणि झाडांचं नुसतं लावून सोडू नका, त्यांचं संगोपन करा. त्यांना ट्री गार्ड लावा, म्हणजे सुरुवातीला ते गायी आणि म्हशी ते खाणार नाहीत. त्या मोठ्या झाल्यावर तुम्हाला त्याला पाणी घालायची काही गरज नसते, पण सुरुवातीच्या काळात तरी त्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे. तसंच नदीमध्ये जे गाळ असतात, खूप नदीमध्ये समुद्रामध्ये तुम्ही येणारी प्रत्येक गोष्ट घरात नको असलेलं त्याच्यात नेऊन टाकू नका. त्याची विल्हेवाट दुसऱ्या प्रकारे आपण लावू शकतो ना. तर त्याच्यातून जे पाण्याचे स्रोत आहेत किंवा पाण्याचे साठे आहेत तर ते तुम्ही असे करू नका, प्रदूषित करू नका, दूषित करू नका. आणि म्हणजे त्याच्यातूनच तुम्ही जगत असता, पुढे जीवनिर्मिती होत असते. तर किती मासे आणि बाकीचे कासवं म्हणा, त्यांच्यात ते प्लास्टिक अडकतं, ते काही सागरी जैवविविधता सुद्धा धोक्यात आलेली आहे. अगदी. त्यामुळे ते प्लास्टिक तुम्ही टाळाच असं मी म्हणते. बाहेर जाताना आपली पाण्याची बाटली घेऊन जा, जेणेकरून सारख्या सारख्या त्या बाटल्या आणि मिळाल्या तर घरी घेऊन जा ना, जाऊन त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा, रस्त्यात फेकू नका. आणि मालवणमध्ये कसं आहे की आपलं पर्यटनदृष्ट्या मालवण आपलं खूप छान विकसित होतं, पण आपल्यालाच आधी सुधारली पाहिजे की आपल्यामध्ये आपण बदल घडूया की आम्ही प्लास्टिक वापरणार नाही. तर बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला आपण तो मज्जाव करू शकतो. बरोबर आहे. इनिशियली काय होईल की थोडासा आपल्याला तोटा होईल, जे प्लास्टिकच्या बॉटल्स विकतायत किंवा काय आहे ना, थोडासा तोटा होईल. पण प्लास्टिकच्या बाटल्या ऍटलिस्ट वापरून इथे टाकू नका, एवढं तरी तुम्ही देताना त्यांना सांगू शकता, म्हणजे विनंती करू शकता की नाही वापरायची. आणि हे जर आपण केलं तरच आपलं लोक ऐकतील. तर आपण स्वतःपासून केली. मग ते म्हणतील हे काय तुमच्या घरात एवढा खर्च पडलाय का प्लास्टिकचा, आणि तुम्ही आम्हाला सांगताय तुमचे कोंडाळे आणि कचरा कुंड्या प्लास्टिकने भरलेले, आणि मग तुम्ही आम्हाला काय सांगता. आपण आधीच सुधारलं पाहिजे, तरच लोकही सुधारतील, अनुकरण करतील. मॅडम, अतिशय एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो मी, की आपण सध्या तरुण पिढी आपण बघतो आणि सध्याची जी तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे झुकते. मग त्यांना मार्गदर्शन फार महत्वाचं आहे, गरज आहे. त्याविषयी थोडंसं आपण सांगावं असे मला वाटतं. व्यसन कोणतंही, ते काय कुठल्याच वयात व्यसन हे चांगलंच नसतं. म्हणजे व्यसन हे फक्त काय दारू, सिगरेट किंवा इतर गांजा वगैरे ह्याचंच असावं असं नाही म्हणत मी. एखादी गोष्ट अति खाणं हे सुद्धा व्यसनच आहे. अति गोड खाणं हे पण व्यसनच आहे. अति तिखट खाणं हे पण व्यसनच आहे, कारण तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी आता बघते ना की खोबऱ्याचं वाटप नाही लावलं ना, माशाची आमटी नाही मिळाली तर आमचे हे जेवत नाहीत, असं आम्हाला समोरचा पेशंटची बायको सांगत असते. हे एका प्रकारचं व्यसनच आहे ना तुमचं, की ज्याची तुम्हाला खूप सवय लागलेली आहे आणि ज्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. पण हे जसं व्यसन आहे जे मोठ्या माणसांना लागतं, तसंच आत्ता मुलांना म्हणजे अंमली पदार्थांचं म्हणा आणि थोडंसं दारूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन हे लागलेलं आहे, आणि त्यांचा ऱ्हास होणार आहे, त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होणार आहे. आणि पुढचं आयुष्य जे आहे, जे खूप चांगलं आहे, जे तुम्हाला जगायचंय, आणि आम्ही म्हणतो की तुम्ही तरुण पिढी आमच्या देशाचे आधार आहात, तर ते त्यातून काही होणार नाही शक्य जर तुम्हीच व्यसनाधीन असाल तर. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे स्क्रीन ॲडिक्शन. तो मोबाईल बाजूला राहतच नाही. म्हणजे मुलंच असं नाही, घरी सुद्धा आई बाबा. त्यामुळे डायलॉग जो असतो ना की बाबा मुलं शाळेतून आली, त्यांनी शाळेत काय काय केलं किंवा काय घडलं,
त्या मुलांना सुद्धा काहीतरी आईवडिलांना सांगायचं असतं, ते सुद्धा मोबाईलमध्ये असतात, हा. मुलं मोबाईल संवाद होत नाही. अजिबातच एकमेकांशी संवाद काही होत नाही. मग अशा वेळी काय होतं की मुलांमध्ये काही बदल घडतायत का हे सुद्धा त्या आईवडिलांना लक्षात येणं गरजेचं आहे. ते होत नाही. बाबा ह्याच्यात काय बदल होत आहे, तुम्ही तेवढा वेळ द्यायला पाहिजे ना. तुम्ही ऑफिसमधनं किंवा कामावरून आल्यावर फक्त मोबाईल हातात घेऊन नसता, जेवल्यात परत मोबाईल हातात, असं जे होतंय ना ते सगळ्यांनाच त्या मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, हो, स्क्रीन हो. ऍडिक्शन. जेवढा तो उपयोगी आहे ना तेवढाच तो आपल्याला डेंजरस होत चालले. डोळे तर खराब होतातच आहे, पण त्याच्यामुळे जे व्हॉट्सअपवरचं ज्ञान आहे ते सगळंच बरोबर असतं असं नाहीये. सत्य असतं असं हा, नाही. हा. आणि ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघून मुली छोट्या छोट्या रिचार्जच्या पायी, छोटी छोटी जी प्रलोभनं मिळतात त्याच्या पायी नको त्या मुलांच्या बरोबर संगतीने बाहेर गेलेली निघून आहेत. जात आहेत. आणि आता मालवणमध्ये मागच्या मी 3 महिन्यापूर्वी एका शाळेत लेक्चर द्यायला गेले होते. तर माझा विषय होता मेन्स्ट्रुअल हायजीनचा, हो. पाळीचं नियोजन हो, वगैरे. बरोबर. पण त्या टीचर मला चिठ्ठी पाठवून सांगत होते की तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामचं वापर कमी करा म्हणून ह्या मुलींना सांगा. मला कळेना की ह्या एवढं का इन्सिस्ट करतात. मला कळलं की ह्या बाबा आता सध्याचा गंभीर आजार आहे. तर मला म्हणाल्या, नाही मॅडम, आमच्या शाळेच्या 3 मुली 9वीतल्या निघून गेले अरे बापरे. आणि त्यातल्या दोघींना काहीतरी ते आणण्यात सक्सेसफुल झालं आणि मग नंतर तिसरी पण आली, पण तिला मग म्हणजे काय म्हणतो सुधारगृह आहे ना त्याच्यामध्ये ठेवावं लागलं. म्हणजे त्यातल्या एका मुलीने कुठून तरी तिला फोन करता आलं की आम्हाला आता विकलं जाणार आहे वगैरे, अशा लेवलमध्ये होतं ते. आणि होते कोण तर बाहेरून आलेले कामगार होते, त्यांच्या नादाला लागून ह्या मुली गेल्या होत्या. तर मुलींनी सुद्धा अशा प्रलोभनांना बळी पडू नये. आणि मला ही 2 मुली आहेत, तर त्यांना मी नेहमी सांगत आली की एखादी गोष्ट तुम्ही आई वडिलांपासून जेव्हा लपवता किंवा लपवाविषयी तुम्हाला वाटते तेव्हा ती 99% चुकीची असते. एखादी गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगायची भीती वाटते, कारण काय, तर तुम्हाला वाटते की हे आपल्याला आई वडिलांनी शिकवलेलं नाही अशा टाईपचं, तर आपण हे करू नये, हे चुकीचं आहे. म्हणून म्हणते की जी गोष्ट आमच्यापासून किंवा पालकांपासून लपवावीशी वाटते ती हमेशा म्हणजे 100% म्हणा की किंवा 99% म्हणा की कधीतरी तुम्हाला आई वडिलांची भीती असते म्हणून असते, पण ती सांगा त्यांना. तेच आहेत जे तुम्हाला वेळेत मदत करतील, तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील. काहीतरी चुकीच्या मार्गावर जात असाल तर मार्गावर आणतील. बरोबर. आणि इतर कुणाकडून तरी तुमच्याबद्दल त्यांच्या कानावर येण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून सांगितलेलं जास्त चांगलं आहे, कारण तुमच्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. पण हे नातं ना दोन्हीकडून टिकवलं गेलं पाहिजे, ज्याच्यासाठी मी संवाद असणं गरजेचं आहे असं म्हणते. बरोबर आहे. संवाद कुठेतरी आता सध्याच्या पिढीचा हरवत चाललेला आहे. म्हणजे हे काही आलंबनं आहेत, प्रलोभनं आहेत. अगदी. हा, त्याच्यामुळे. आणि मॅडम, त्याच अनुषंगाने सध्याची जी जीवनशैली आपली बदललेली आपण बघतो आणि या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. बरोबर. त्याविषयी आम्हाला थोडं मार्गदर्शन आपल्याकडे कसं झालंय की पाश्चात्यांचं अनुकरण करणं हे फारच आपलं हे झालंय आणि झटपट इन्स्टंट सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांना खूप इंटरेस्ट यायला लागलाय. पूर्वी आपण बघितलं 2 मिनिट्स नूडल. तुमच्या काही आठवत असेल, तुम्ही खूप लहान असताना थांबा मी काहीतरी करून देते म्हणून आई आपल्याला काहीतरी पोहे म्हणा, उपमा म्हणा, असं काहीतरी करून द्यायची. आमच्या घरी थालीपीठ लोणी असा प्रकार असायचा. पण आता तसं नसतं. आई पण बिझी असते, आईला पण बाकीच्या काही गोष्टी असतात. नूडल्स जे मैद्यापासून बनलेले आहेत ते मुलांना खायला घातले जातात, घरात खायला घातले जातात, बाहेरचे हाका नूडल्स आणून खायला घातले जातात. पिझ्झा, बर्गर. तुम्ही कधीतरी गंमत म्हणून चेंज हा प्रत्येकालाच हवा असतो. तर चेंज म्हणून तुम्ही कधीतरी खा ना, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, पण हे तुम्ही रुटीन होऊ देऊ नका. प्लास्टिकच्या रॅपर्स मधली जशी की आता मी नावं घेत नाहीत, पण ज्या खायचे पदार्थ मिळतात मुलांना, तो मूल रडत असलं की त्याला दिलंय कुरकुरीचं पाकिट म्हणा, दुसरं कसलं फ्रायमचं पाकिट म्हणा, असं अशा गोष्टी ज्या दिल्या जातात ना इन्स्टंट करा. त्या आईने त्या मुलाशी बोललं पाहिजे, त्याला समजावून घेतलं पाहिजे किंवा त्याला त्याचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट केलं पाहिजे आणि मी तुला देतेय ते कसं चांगलं आहे हेच तिला त्यांनी पटवून दिलं पाहिजे. मोबाईलचा वापर करा ना चांगल्या चांगल्या रेसिपी शोधण्यासाठी आणि त्या मुलांना करून घाला. म्हणजे हे जे सुरुवातीपासून तुम्ही त्यांना घाणेरडी सवय लावता ना ती पुढे जाऊन फार महागात पडेल. मी तर सगळ्यांना सांगेन साखर आणि गोड पदार्थ खाणं, पिष्टमय पदार्थ खाणं हे खूप कमी करा. आम्ही मध्ये एक मोहीम राबवली होती रोटरी क्लब तर्फे, म्हणजे भारताच्या रोटरीचे भरत पांड्या म्हणून आहेत त्यांनी केली होती. 1 चम्मच कम, 2 कदम आगे, म्हणजे 1 चमचा साखर कमी करा आणि 2 पावलं चालायची वाढवा. ओके. हा तुमचा छान मंत्र होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने. आणि अति खाणं कुठलंही टाळा. थोडंसं कमी खाल्लं ना तरी हरकत नाही. सकाळचे ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि डिनर ह्या 3 मध्ये उगीच तोंडात टाकून चरणं म्हणतो ना आपण त्याला, तर ते खाऊ नका तुम्ही.
दरवेळी तुमचं इन्शुलिन पाझरतं, त्याचे वाईट इफेक्ट शरीरावर होत असतात. आपल्या लक्षात न येता आपण वेगवेगळ्या व्याधींकडे जातोय. हायपर ब्लड प्रेशर वाढतं, मधुमेह होतोय, इतर जे आजार होतात, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो आपण त्याला, त्याच्या डिटेल्समध्ये मी जात नाही, पण हे सगळे आजार होऊ शकतात. व्यसनाधीनतेने लिव्हर, पॅन्क्रियास सगळं खराब होत राहतंय, किडनीज खराब होत आहेत. तुम्ही वेगवेगळे जे पदार्थ खाता ज्याच्यामध्ये जे ॲडिटिव्ह घातले जातात त्याच्यामुळे किडनी खराब होत आहेत. त्यामुळे बाहेरचं खाणं शक्यतो टाळा. खा कधीतरी आईवडिलांबरोबर जाऊन, किंवा तुम्ही मजा पार्टी असेल तर, पण त्यावेळी मुद्दाम दारूच पिऊन पार्टी केली पाहिजे, बाहेरचं अति खाऊनच पार्टी केली पाहिजे असं नाहीये. थोडंसं बदल केला पाहिजे. उशिरा जेवू नका. आणि जे काय असेल ते, सगळ्यांना आता नोकरी धंद्यामुळे 8ला जेवणं शक्य नसेल, पण ज्यांना शक्य आहे लवकर, त्यांनी लवकर जेवावं. कारण त्यानंतर तुम्ही 2-4 तास जर जागे असाल आणि खडे असाल, म्हणजे टेकून बसलायत, उभा राहिलायत, काहीतरी ऍक्टिव्हिटी करतात, तर तुमचं ते अन्न लवकर पचन होतं. तुम्ही 10, 10:30, 11ला जेवणार आणि लगेच आडवे होणार, मग तुमची पचनक्रिया सगळीच बिघडून जाते. त्यामुळे दही, तूप, ताक ह्या गोष्टी ज्या आपल्या पारंपरिक आहेत, आपलं मेथकूट आहे, थालीपीठ आहेत, आपल्याकडचा भात आहे, भात सुद्धा अति खाऊ नये. त्याच्याबरोबरचा समतोल आहार घ्या, सॅलड खा. मी महागडं काहीही आणून खा म्हणत नाही तुम्हाला, जे तुमच्याकडे पिकतंय, आजूबाजूला उपलब्ध आहे. काकडी आहे आपल्याकडे असते, टोमॅटो मिळतात आपल्याला, ते तुम्ही सॅलड म्हणून खा. मी तुम्हाला ब्रोकोलीच आणून खा असं म्हणत नाहीये, म्हणजे इतकं महाग किंवा असं काही खाऊ नका. लोकल ज्या गोष्टी सहज जे शक्य आहे ते आपण, शेंगदाण्याचे लाडू खा. आपल्याकडे शेंगदाण्याचे लाडू, तो खाजा मिळतो, मालवणी खाजा, ते हे प्रसिद्ध आहे. त्याच्यामधनं तुम्हाला गुळ जातं एनर्जी म्हणून, चांगलं आयर्न मिळतं, तुम्हाला डाळीचं पीठ जातं. हे सगळ्या शरीराला उपयोगी गोष्टी आहेत, पण अतिरेक नाही करायचं. हे सगळं प्रमाणात खाल्लं पाहिजे. मॅडम, शेवटचा प्रश्न विचारतो. आता तुम्ही गेली अनेक वर्ष या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहात, सामाजिक क्षेत्रात कार्य करतात, आज नारी शक्तीचं रूप म्हणून तुम्ही कार्य करता, पण आज जर आम्ही आजूबाजूला बघितलं ना, तर स्त्रियांवर अनेक अन्याय, अत्याचार होत आहेत. मग त्या स्त्रीचा सन्मान करण्यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो, याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल. नक्कीच. एक स्त्री आणि पुरुष हे म्हटलं ना, तर आपण आता सध्या किती म्हणलं की आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतोय, आम्ही प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलंय स्त्रियांनी, तरी पण फिजिकली जी असते, तिची जी ताकद असते, ती कुठेतरी पुरुषांपेक्षा आमची नेहमी कमी पडते. त्यामुळे मला प्रत्येक स्त्रीला हे सांगायचं की तुम्ही मानसिकदृष्ट्या जेवढं सबल व्हाल, जेवढी शक्तिमान व्हाल, तेवढंच तुम्ही शारीरिकदृष्ट्या पण व्हायला पाहिजे. ज्याच्यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार घाला, कराटेचे क्लासेस करा, रेग्युलर व्यायाम करा, मनाने तुम्ही खंबीर व्हाच, आणि पैशाने सुद्धा व्हा. आर्थिक सुबत्ता, जेव्हा तुमचा फायनान्शियल फ्रीडम असतो, इंडिपेंडन्स असतो, म्हणजे तुम्ही तुमचे पैसे मिळवत आहेत, अगदी थोडे असू देत, मग तुम्ही काहीही करा, तुमच्यातली जी कला आहे ना ती लोकांसमोर येऊ दे, तो व्यवसाय म्हणून तुम्ही त्याच्यात करा. मग अगदी पाककला असू दे, वडे करणारे असू देत, काही मालवणी आपण त्या काय म्हणतो आपण कापं असतात, चुणकापं, ते करण्यापासून असू देत, किंवा छोटे मोठे जे काही व्यवसाय असतील ते करा, चित्रकला करा, आणि तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा. तुम्ही बाहेर पडताय ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही सगळ्याच दृष्टीने सक्षम झालाय म्हणून. तुमच्या हातात मोबाईल असतो, पण येणारा जो सहसा हे जे होत आहे ते आता आपण बघतो की पुरुषांकडूनच होतात, जे वाईट प्रकार घडत आहेत. आता आपण आमच्या मालवणच्या आजूबाजूला सुद्धा अलीकडेच घडलेले कितीतरी प्रकार आहेत. मग अशा वेळी फक्त एक गोष्ट इतरांनी केली पाहिजे, जी समोरच्या व्यक्तीवर अन्याय होतोय, मग तो पुरुष असू देत कोणी असेल, तर तुम्ही रेकॉर्डिंग करत बसू नका, त्याला धावून मदत करा. महत्वाची गोष्ट, ती महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही धावून, कुणाची किंचाळी ऐकू आली तरी सुद्धा तुम्ही मदत करा. आरती, मला ते हे दे का जरा, ते मी परवा एक केलं, मी एक सगळ्यांना सांगेन स्त्रियांना, एक हे अमेझॉन म्हणा, तर मी अमेझॉनची काय ऍड करत नाहीये, पण त्याच्यात एक असं हे मिळतंय की ज्याच्यामध्ये तुम्ही ते हातात ठेवलं ना आणि त्याचा प्लग काढला की कर्कश आवाज होतोय. तुमच्यावर अशी काही वेळ आली ना तर तुम्ही ते सगळ्यांनी जवळ ठेवा. मी थोडा आवाज काढून नको करे? हो, चालेल. तर हे असं एक छोटंसं किचन सारखं असतं. हे आपण नेहमीच आपल्या स्कूटरच्या किल्लीला किंवा कशाला हे वापरू शकतो. हा एवढा कर्कश आवाज होतो त्याचा, आणि मला वाटतं की म्हणजे मला तर वाटतं की हे जे लोक घरात एकटे राहतात ना त्यांनी सुद्धा आपल्या जवळ ठेवावं, की बाबा ह्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून मदतीला बोलवत आहे. तर हे मुलीला, प्रत्येक मुलीने आपल्या जवळ ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही ओरडा. मी माझ्या लेक्चर्समध्ये सांगते की बायकांचा आवाज खूप मोठा असतो, उच्च टिपेला आपण ओरडू शकतो, पण समोरून कुठला हल्ला आपल्याला होणार आहे ह्याची आपल्याला कल्पना नसते, की दरवेळेस आपण ओरडू शकू असं नाही. तेव्हा अशा प्रकारचं एखादं
उपकरण आपल्याकडे वस्तू ठेवलं आपल्याकडे ना, ठेव, हा. हे साधारण 200-300 रुपयाला मिळतं. हं. तर म्हणजे मी माझ्या स्टाफसाठी घेतलेले आहेत, मी घरात सुद्धा ठेवलेलं आहे. त्यामुळे एकटे असताना सुद्धा तुम्ही हे वापरा आणि हे इतर ठिकाणी वापरा आणि जागरूक राहा. समोरून येणाऱ्या किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अगदी तो जवळच्या नात्यातला असेल तरीही. हं. एकटे कुठेही जाऊ नका. अवास्तव म्हणजे आपण ज्याला फाजील आत्मविश्वास म्हणतो ना, तो दाखवून तुम्ही काहीतरी करायला जाऊ नका. आपल्याला किती येत असतं ना, प्रात्यक्षिक वगैरे करणं गोष्ट वेगळी. पण जेव्हा समुदाय येतो किंवा एखादा बलदंड पुरुष आपल्या समोर येतो, तेव्हा आपला निभाव नाही लागत. बरोबर. त्यामुळे आपलं संरक्षण आपणच करायचे. अंधारा रस्ता आहे हं. किंवा ह्या भागात वर्दळ नसते रात्रीची, तर कशाला जायचं ना? राजमार्गाने जा ना तुम्ही. जिथे गर्दी आहे तिथे जा. कुणाला तरी बरोबर बोलवा, मदतीसाठी बोलवा कुणाला तरी. एकटे दुकटे जाऊ नका. आणि मग आपण ह्या गोष्टी टाळू शकतो. बरोबर. आणि इथे आई वडिलांचा पण रोल येतो, की मुलगी कुठे जाते, कुणाच्या संगतीत आहे, किती वाजता परत येणार आहे. मुलांना फोन दिलेले असतात, पण ते सायलेंटवर असतात बऱ्याच वेळा. मग काय करणार आहे, की फोन कोणीतरी तुम्हाला करतंय, पण तुम्हाला तो ऐकूच येत नाहीये. आणि मग असा फोन कुठेतरी तुमच्यावर काही हल्ला झाला आणि कुठेतरी पडला. कसं कळणार आहे की कुठे गेला किंवा कोण आहे? तुमचा काही आम्हाला थांगपत्ताच लागणार नाहीये. त्यामुळे ते फोन एक सायलेंटवर ठेवू नका बेसिकली. आणि एकटे कुठेतरी जाऊ नका सध्याच्या काळात तरी. नेहमी कुणाची तरी मदत घ्या. अजिबात विश्वास मात्र कुणावरही ठेवायचा नाही. बरोबर. म्हणजे अशा बाबतीमध्ये म्हणजे आपल्या रोजच्या हं. दैनंदिन जीवनातला विश्वास वेगळा. जसं हो. की पेशंटचा आमच्यावर असतो, बरोबर. आमचा त्यांच्यावर असतो, तो वेगळा. तो वेगळा. पण हा अशा टाईपचा परपुरुषावर विश्वास, थोडीशी सावधानता अगदी बाळगूनच आपण सतर्क राहणं हा, हे महत्वाचंच केलं आहे. सगळंच आपण शासनावर आणि पोलिसांवर नाही नाही त्यांच्यावर ढकलू शकत. नेहमीच आपण डिपेंड राहू शकतो. नाही ढकलू आपला सुद्धा काहीतरी महत्वाचा रोल आहे हो, आणि आपण स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. अगदी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपलं आरोग्य जसं आपल्या हाती म्हणतोय ना, तसं आपलं संरक्षण पण बऱ्याच प्रमाणात आपल्या हाती आहे. नक्कीच. ही जागरूकता प्रत्येक स्त्रीकडे आली पाहिजे. हो, त्याने आली स्वतःहून सक्षम झालं पाहिजे. हो. कारण मला एक मैथिली शरण गुप्तनची एक कविता आठवते. ओके. कोमल है कमजोर नहीं तू, येस. शक्ति का नाम नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है. अशा प्रकारे म्हणजे स्त्रियांनी सुद्धा स्वतः सक्षम झालं पाहिजे. आणि आजची ही मुलाखत ऐकून तुम्ही तुमच्यामध्ये अशी सक्षमता आणलीत तर खऱ्या अर्थानं मॅडम आजची ही आपली ही मुलाखत, आपला हा संवाद यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा आम्हाला आपला अमूल्य वेळ तुम्ही दिल्याबद्दल आमच्या स्काय न्यूज टुडेच्या वतीने आपले आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि या उपक्रमाबद्दल स्काय न्यूजचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.